हॅलो, गुड मॉर्निंग. आज आमच्या शेजारच्या मुलांचा कबूतर तारेवर बसला होता आणि ते एवढे त्याला आवाज देत होते खाली येण्यासाठी, पण तो काही येत नव्हता. त्याच्यानंतर ना लोखंड घेणारे आले आणि आई त्यांच्यासोबत एवढी बार्गनिंग करत होती ना, काय सांगू तिला. काहीतरी विकायचं होतं आणि ते ऐकत नव्हते. हे तुम्हीच ऐका. थोड़ा बहुत इसके लिए 20 रुपए किलो, 4 रुपए किलो फिर 20। आज मी झाडांना सुद्धा पाणी दिलं, कारण आमच्या इथं ना भरपूर प्रकारची झाडं आहेत, म्हणजे शोची झाडं आहेत आणि फुलांची सुद्धा झाडे आहेत. तुम्हाला जर पाहायची असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी याच्यानंतर मी पुढचा ब्लॉग माझ्या पूर्ण झाडांचा आणि बागांचा बनवेल. त्याच्यानंतर मी गवत वगैरे वापलं होतं झाडांमध्ये वगैरे, तेही काढलं. आणि आज पूर्ण दिवस माझा बागेमध्येच गेला, दुसरं मी काहीही केलं नाही, ह्याच गोष्टीमध्ये होते. हे सगळं झाल्यानंतर मी पुदिना टोपलीमध्ये लावला. हा पुदिना मी अगोदर दुसरीकडे लावला होता, पण त्याची वाढ काही होत नव्हती, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये शिफ्ट करते आता. बघू याची वाढ होते की नाही. नंतर मी डेली तुम्हाला अपडेट देत राहील की हा वाढला की नाही वाढला. आणि इफ जर नाही वाढला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की माझं काही चुकतंय का लावण्यामध्ये वगैरे, कारण मी खूप प्रयत्न केला तिथं लावल्यावर, पण ते काही झालं नाही. आणि गावाकडे एवढी थंडी आहे ना, काय सांगू तुम्हाला. त्याच्यामुळे आम्ही रात्री ना मस्त शेकोटी करून असं बाहेर अंगणामध्ये ना शेकोटी केली होती आणि मस्त हात वगैरे असं शेकत होतो. मस्त बसून असं एन्जॉय केलं आम्ही शेकोटी वगैरे, सगळे फॅमिली मेंबर बसलो होतो. बाहेर बसले होते आणि त्याच्यानंतर माझी एकदम नजर वरती गेली आणि एवढा सुंदर चंद्र दिसत होता ना, त्याच्यामुळे मी रेकॉर्ड केला. आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू.